टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सर्राईत 3 मोटरसायकल चोरटे गजाआड। शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, खासदार डॉ. सुभाष भामरे। भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व। अवैध दारू, गुन्हेगारी, चोऱ्या यांना आळा बसावा म्हणून जिल्ह्यात एकाच वेळी ऑल आउट ऑपरेशन। मागण्यांची पूर्तता होण्यासाठी धुळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे धुळ्यातून सोनार दाम्पत्याकडून जंगी स्वागत। शिर्डीच्या साईंच्या दर्शनासाठी भाविकांचे रात्रभर जागरण। आणि पोलीस भरतीसाठी लवकरच विधान भवनात लढा देणार आमदार कुणाल पाटील। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। राज्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाने पुढील 48 तास राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे। राज्यात विविध ठिकाणी आज मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळणार आहेत। त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून काल 3 अट्टल मोटरसायकल चोरी करणाऱ्या सर्राईत चोरट्यांना जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून चोरीतील एकूण 11 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली। दिनांक 26/11/2023 रोजी तक्रारदार श्री रवींद्र सुखलाल पारधी वय 29 राहणार उंटावत तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी तक्रार दिली की दिनांक 23/11/2023 रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान हिसाळे गावाच्या बसस्टँड जवळील रोडवरील सार्वजनिक जागी उभी असलेली फिर्यादी यांच्या मालकीची MH18AU1509 या क्रमांकाची हिरो कंपनीची HF डिलक्स अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे। त्याबाबत ठाणे पोलीस ठाणे येथे मानवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। धुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे हे जांभळे पाहून पुणे पोलीस अधीक्षक धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्याबाबत सूचना देऊन आदेशित केले होते। त्या अनुषंगाने माहिती प्राप्त करीत असताना पोलीस निरीक्षक शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सागर श्याम भाऊ मालचे वय 20 याचे साथीदार नामे विजय उदय मालचे व आनंद रघुनाथ मोरे व इक्बाल हैदर पिंजारी सर्व राहणार वालखेडा तालुका शिंदखेडा यांच्यासह केला असून तो त्याचे साथीदार नामे विजय मालचे व आनंद मोरे यांचेसह गोराणी फाटा येथे असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सागर मालचे व त्याचे साथीदार विजय मालचे व आनंद मोरे यांना त्यांच्या ताब्यातील खालील वळणाची मोटरसायकलसह ताब्यात घेतले। संस्थेत किसन नामे सागर मालचे यांनी विजय मालचे, आनंद मोरे व इक्बाल पिंजारी यांच्यासह चोरी केल्याची नमूद केले आहे। 5 मोटरसायकली त्याच्या राहत्या घराजवळून त्यांनी काढून दिल्यात। यावरून पुढील गुन्हे उघडकीस आले असून मोटरसायकली सागर मालचे यांच्या ताब्यातून जप्त करून त्यास पुन्हा विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र इक्बाल हैदर पिंजारी वय 39 राहणार वालखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे याच्या राहत्या घरी चोरीच्या मोटरसायकली आहेत असे सांगितले। त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ इक्बाल पिंजारी यांच्या घरी जाऊन खात्री केली असता तो मिळून आला। त्याच विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या राहते घराजवळ एकूण 5 मोटरसायकली मिळून आल्या आहेत। त्याची खात्री केली असता अधिक गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस सब स्टेशन अमरजित मोरे, संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संतोष हिरे, पोलीस नाईक पंकज खैरमोडे, पोलीस नाईक शशिकांत देवरे, पोलीस नाईक मुकेश वाघ, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, महेंद्र सपकाळ आदींनी केले आहे। LCBने अतिशय चांगली कामगिरी केली आहे की 26/11ला एक तक्रार दाखल झाली होती। त्या अनुषंगाने आपण 5 लोकांना अटक केलेली आहे। त्यांची नाव आहे सागर मालचे वय वर्ष 20, आनंद मोरे, इक्बाल हैदर आणि त्याचा साथीदार आहे त्याचं नाव आहे अमरदुल सिंग पावरा।
राहणार चोपडा जिल्हा जळगाव. या 5 लोकांना आपण मोटर व्हेकल थेफ्टमध्ये अटक केलेली आहे. त्यांच्याकडनं एकूण 12 मोटर व्हेकल आपण जप्त केलेले आहेत. त्याच्यापैकी 6 मोटरसायकल आहेत ह्या गुन्ह्यांमधील आहेत, म्हणजे त्याचे गुन्हे रजिस्टर्ड आहेत. काही बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये देखील आहेत, जळगावमध्ये देखील आहेत. आणि 6 मोटरसायकल या चोरीच्याच आहेत, परंतु त्यांच्यावर कुठल्या त्या आहेत, त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत हे अजून आपण व्हेरीफाय करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पुढील कारवाई करत आहोत. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यास निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला. या विकसित भारत संकल्प यात्रेत आयुष्मान भारत योजना, पीएम गरीब कल्याण योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम किसान सम्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीएम पोषण अभियान, हर घर जल, जल जीवन मिशन, स्वामित्व योजना, जनधन योजना, जीवन ज्योति योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणव, नॅनो फर्टिलायझर, तसेच आदिवासी उपाय योजना क्षेत्रात सिकल सेल अभियान, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, शिष्यवृत्ती योजना, वन हक्क दावे, वन धन विकास केंद्र योजना आदी योजनांची ग्रामीण भागात माहिती दिली जाणार आहे. भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाह महासोहळ्याला विशेष महत्त्व आहे. तुलसी विवाहानंतर वधूवरांच्या ब्रह्मगाठी विवाह सोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी अबाधित राहावी या उद्देशातून अंमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह सोहळ्याची परंपरा सुरू केली आहे. यंदाही भव्य दिव्य असा तुळशी विवाह लावण्यात आला आहे. महासोहळा यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिराव, जयश्री साबे, डी.ए. सोनवणे, मंगल सेवेकरी, आशा महाले, उज्ज्वला शहा, विनोद कदम, आर.टी. पाटील, व्ही.व्ही. कुलकर्णी, आनंद महाले, स्वाती महाले, जी.एच. चौधरी, उमाकांत हिरे, गोरख चौधरी, पुषंद ढाके, एम.जी. पाटील, जे.बी. बाविस्कर, राहुल पाटील, आशिष चौधरी, सुबोध पाटील, विशाल शर्मा आदींनी परिश्रम घेतले. आणि या विवाह सोहळ्याप्रसंगी साक्षात वरुण राजानेही आशीर्वादपर जोरदार हजेरी लावली आहे. या प्रसंगी ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटासह नैसर्गिक आतिषबाजीही झाली. त्यामुळे उपस्थित भाविकांना जणू वरुण राजाचंही या मंगल विवाह महासोहळ्यास उपस्थिती लाभल्याची अनुभूती आली आहे. असेच काहींना चिंब भिजण्याचाही मोह आवरता आला नाही. जिल्ह्यात होणाऱ्या अवैध दारू तस्करीसह गुन्हेगारी तसेच मोटरसायकल चोरी आदी अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी काल सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. धुळ्यातही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत रूट मार्च काढण्यात आला होता. काल 28 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार धुळे शहरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या रूट मार्चमध्ये स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे, पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्यासह आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते आदी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. तसेच पोलीस कमांडोंचाही मोठा सहभाग होता. यावेळी सहाय्यक अप्पर पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी सांगितले की जिल्ह्यात अवैध धंद्यांसह गुन्हेगारी, चोरी आदी अवैध प्रकारांना उधाण आलं आहे. त्यामुळे या प्रकारांना आळा बसावा यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून संपूर्ण जिल्ह्यात रात्री ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. तसेच धुळ्यातही रूट मार्च काढण्यात आला, असे सचिन हिरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. नूतन पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत धिवरे साहेब यांच्या आदेशान्वये आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षकांनी स्वतः आग्रा रोडची पाहणी केली आहे. त्याचप्रमाणे दारूबंदीच्या केसेस असतील, सराईत गुन्हेगार चेक करणं, आर्म ॲक्टच्या केसेस आणि मोटर व्हेकल ॲक्टनुसार केसेस, अशा केसेस करायचं काम आज संध्याकाळी 7:30 ते 10:30 या दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे माननीय धिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा ड्राईव्ह आता कायम सुरू असणार आहे आणि याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचं काम सुरू झाले. प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्यमार्फत जिल्ह्याभरात काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. तर आज धुळे शहरात मोर्चा काढण्यात आला.
अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघातर्फे गेल्या 35 दिवसांपासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. तरीही शासनातर्फे कुठलाच खुलासा अद्यापपर्यंत देण्यात आला नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष जावं याकरिता आज संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन पुकारून मोर्चा काढण्यात आला आहे. धुळ्यातही मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधण्यात आलंय. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय अभियान अंतर्गत अधिकारी कर्मचारी व RBSK तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांचा मोठा सहभाग आहे. मी विलास राजाराम वारुडे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियान. आम्ही मागील 35 दिवसापासून आमच्या रास्त मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये 800 ते 1000 कर्मचारी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये किमान 35,000 कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला संपूर्ण 35 जिल्ह्यामध्ये उतरलेले आहेत. आणि आमच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्या म्हणजे बिनशर्त समायोजन आमचं शासनामध्ये झालं पाहिजे. 2005 पासून आम्ही या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे. आमच्या ज्या 2 मागण्या आहेत, शासन सेवेमध्ये समायोजन झालं पाहिजे व समान काम समान वेतन, आमच्या ह्या 2 रास्त मागण्या आहेत. आम्ही मागील 35 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहोत, परंतु शासनाला तरी देखील जाग या ठिकाणी आलेली नाही आहे. आम्हाला ते म्हणत आहेत की तुम्ही संप मागे घ्या, आम्ही काहीतरी करू, परंतु आम्हाला जे काही हवं आहे ते कागदावर पाहिजे. आम्ही 35 दिवसापासून आंदोलन करतो आहे. आम्हाला लेखी स्वरूपात कुठल्याही पद्धतीने काही देण्यात आलेलं नाही आहे. 10 वर्षाचे जे लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना आम्ही 30% आरक्षण देऊ आणि शासन सेवेमध्ये सामावून घेऊ असं आम्हाला ते सांगतायत, परंतु लेखी स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही देण्यात आलेलं नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी जुने धुळे येथील माजी महापौर चंद्रकांत सोनार व प्रभागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक देवेंद्र सोनार यांच्या प्रभागास भेट दिली असता सोनार दाम्पत्याने ढोल ताशांच्या निनादात व घोषणांच्या आवाजात जंगी स्वागत केले. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. तो तुला जाग पुन्हा महाराष्ट्रा, इतिहास उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा, मगरुरी माझ वाढला आघाडी सत्तेचा, एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा, एकमेव पक्ष श्रेष्ठ, एकमेव तत्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ, भारताचे भविष्य, एकमेव पक्ष श्रेष्ठ, एकमेव तत्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ, भारताचे भविष्य, अवकळा पसरली राज्यावरी वैभवे लया गेली, ही ज्ञाना शिवबा ज्योतिबाची देवभूमी आज हळहळली. इथे अमृत भाट्यावरी सावित्रीच्या लेकी आल्या, पूज्य बाबासाहेबांच्या संविधानावर कपटी छाया. चल आज करू संकल्प विकासाचा, हातात घेऊनी हात चालू मोदीजींचा, एकमेव पक्ष श्रेष्ठ, एकमेव तत्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ, भारताचे भविष्य, एकमेव पक्ष श्रेष्ठ, एकमेव तत्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ, भारताचे भविष्य, आक्रोश साधला मनी
नसून विजयापुरता परिवर्तनाचा संकेत. हो जणू रक्तबीजा परी लाचखोरी भ्रष्टाचारी वाढली. किती लवासानी आदर्श घोटाळे गिनतीच नासरली. इथे हेकेखोरी अन मुजोरीने परिसीमा आजला. भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी या धार्मिक स्थळी भाविक साईबाबांच्या दर्शनास मोठी हजेरी लावित आहेत. कडाक्याच्या थंडीतही भाविक साईंच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी करीत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी मोठी हजेरी लावली. सध्या तर सुट्ट्या संपल्यावरही काही भाविक किंवा पर्यटक तेवढीच हजेरी लावताना दिसत आहेत. काही भाविक सकाळी साईंचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात रात्रभर जागरण करीत असतात. काल रात्री देखील भाविकांचे हे चित्र पाहावयास मिळाले आहे. साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यामुळे पोलीस भरती लवकरात लवकर घेण्यात यावी म्हणून मी विधान भवनात लढा देणार असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस भरती इच्छुक तरुणांनी आमदार कुणाल पाटील यांची भेट घेतली, तेव्हा आमदार कुणाल पाटलांनी असे बोलून दाखविले. महाराष्ट्र शासनाने तात्काळ पोलीस भरती करून तरुणांना न्याय द्यावा या मागणीसाठी धुळे तालुक्यातील कापडणे, देवभाणे, सरवड, मोरदड तांडा, फागणे, शिरडाणे, मुकटी, कुंडाणे येथील पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या धुळे तालुक्यातील उमेदवारांनी आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आमदार कुणाल पाटील यांची धुळे येथील संपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी तरुणांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढत चालली असून तरुणांमध्ये निराशा पसरली असल्याची कैफियत आमदार कुणाल पाटील यांच्या पुढे मांडली. आमदार पाटील यांच्याशी चर्चा करताना पोलीस भरतीसाठी तयारी करणारे युवक युवतींनी सांगितले की आमचे आई वडील काबाड कष्ट करून आम्हाला शिकवतात. आम्ही दररोज पोलीस भरतीसाठी तयारी करीत असतो. मात्र महाराष्ट्र सरकार अद्यापही पोलीस भरती करीत नसल्याने ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे वय निघून चालले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये निराशा वाढत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2023-24 ची पोलीस भरती मार्च 2024 पूर्वी करण्यात यावी. त्यासाठी विधिमंडळात पोलीस भरतीचा विषय प्रभावीपणे मांडून भरती योग्य तपासणीसाठी लढावे अशी मागणी तरुणांनी केली. भेटीसाठी आलेल्या तरुणांसोबत चर्चा करताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने मार्च 2024च्या आत पोलीस भरती घ्यावी, यासाठी नागपूर येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लढा दिला जाईल. धुळे तालुक्यासह राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचा आवाज बनून लढणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याने भेटण्यासाठी आलेल्या तरुणांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी आमदार कुणाल पाटील यांना महेश देसले, दीपक जाधव, महेश चव्हाण, भावेश भदाणे, संग्राम बागले, पंकज पाटील, करण गुरव यांच्यासह उपस्थित असलेल्या तरुणांनी निवेदन दिले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सर्राईत 3 मोटरसायकल चोरटे गजाआड. शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, खासदार डॉक्टर सुभाष भामरे. भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व. अवैध दारू, गुन्हेगारी, चोऱ्या यांना आळा बसावा म्हणून जिल्ह्यात एकाच वेळी ऑल आउट ऑपरेशन. मागण्यांची पूर्तता होण्यासाठी धुळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे धुळ्यातून सोनार दाम्पत्याकडून जंगी स्वागत. शिर्डीच्या साईंच्या दर्शनासाठी भाविकांचे रात्रभर जागरण. आणि पोलीस भरतीसाठी लवकरच विधान भवनात लढा देणार आमदार कुणाल पाटील.
याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.